ऑर्गॅनिक जेवढा काय भाजीपाला हा सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने करतो. त्यामध्ये शेणखत, गांडूळखत, पालापाचोळा, जीवामृत, वनामृत हे सगळं वापरलं जातं. या साईडला तुम्हाला दिसतं हे सगळं कोथिंबीर, त्याला म्हणतात व्हर्टिकल गार्डन. म्हणजे व्हर्टिकल गार्डन टिपिकल ही गार्डन कन्सेप्ट आहे, पण आम्ही ते थोडंसं जुगाड करून त्यामध्ये असे हे केले की प्रत्येक तुम्ही एक स्पून जरी भाजी पेरली तुम्हाला डेलीसाठी 1-2 मासासाठी तर 4 पेंड्या जरी काढल्या तर तुम्ही ती 2-3 लोकांसाठी येऊ शकता असं. आणि हे जे तुम्हाला दिसत बेड ह्याला म्हणतात मल्चिंग पेपर. हा पेपर आहे, त्याच्या आत ड्रिप केलं. या झाडाला काही तुम्ही पाणी घालायला जायचं नाही, खत घालायला जायचं नाही, सगळं आतल्यात इंजेक्ट होते. फक्त फळं तोडायला जायचं लावल्यानंतर. हा कोबी आहे, इकडं वांगे आहेत, त्या साईडला मिरची आहेत, टोमॅटो आहेत, त्या साईडला इथं काकडी आहे, दोडका आहे, या साईडला इथं फ्लावर आहे, ही आता ब्रोकली आहे छोटीशी या साईडला, इथं मुळा आहे तुमच्या इथं, 1 नंबर 2 नंबरला तिथं भेंडी आहे, साईडला लाल भाजी आहे, 1 नंबरला पालक आहे, तर गवारी आहे. म्हणजे कमी जागेमध्ये तुम्ही पूर्ण तुमची भाजी, एक आठवड्याची भाजी वेगवेगळी रोज वेगवेगळी येऊ शकते असं. ते डीमार्टमध्ये जे फ्रोझन मिळत आहे बरोबर व्हेजिटेबल्स आणि ह्याच्यातला त्यातला फरक खूप वेगवेगळे पूर्ण एवढ्या ह्याच्यामध्ये 1500 काजू झाड आहेत. 1500 मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. काजू वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 8 अशा या काजूच्या झाड आहेत. म्हणजे ही फक्त चिक्कू 350 आहेत, आंबा काहीतरी 450च्या आसपास आहे, तो त्या साईडला असं. मेन आपल्या इकडचं जे पीक आहे ते सगळं काजूचं आहे. काजूवर जास्त आम्ही फोकस करतो, कारण की वर्षातून तुम्हाला फक्त 3 महिने ते 4 महिने तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, पण उत्पन्न चांगलं नाही. आंबा आमच्याकडे एवढा चांगला येत नाही, कारण की आंब्याला जी लागणारी उष्णता आहे ते आमच्याकडे सर मे महिन्यात ते मे एंडिंग ते जून स्टार्टिंगमध्ये येते. पण जूनला कसं होतं की बाहेर पाऊस पडत असल्यामुळे आंबा कोण खात नाही, तर आमच्याकडे आंबा जास्त चालत नाही. आमच्याकडचं चांगलं पीक सगळ्यात आजरा घनसाळ. हे कसं की इकडचे पेटंट आहे की ते घनसाळ जो आहे तो आजरा तालुक्यातला. घनसाळ म्हणजे सर जसं इंद्रायणी बासुमती तांदूळ आहे ना, सेम तसा आजरा घनसाळ तांदूळ आहे. पण संध्याकाळी तुम्हाला जेवणात किंवा आता दुपारी असेल त्याचा जो स्मेल आहे ना तो बाकीच्या ह्याच्यापेक्षा एकदम वेगळा आहे. बाकीचे जे हे आहेत भात आहेत ते येण्यासाठी 3 महिने लागतात आणि हा तांदूळ येण्यासाठी 4 महिने लागतात असं आहे. त्यामुळे त्याचं कॉस्टिंग आणि हे आहे क्वालिटी. फॅमिली कसं करतात आपल्याकडे 100-200 छोटी छोटी लग्न म्हणा जे पण तुम्ही प्रमाणात 200-300 लोकांचे अरेंज करताय. लेक आहे म्हणजे पाणी जे आता वरचा जो डोंगर आहे आपण ट्रेकिंगला जाऊन तुम्हाला दाखवतो त्याचं सगळं पाणी इथं कलेक्ट केलं जातं. म्हणजे हा एक कोल्हापूर छोटासा पाझर तलाव टाईप आहे. मग बऱ्यापैकी पावसात हा फुल असतो इथंपर्यंत. जसं जसं पाणी ऊन पडायला म्हणजे वाढते तसं तसं हळूहळू कमी होतं. इथं तुम्ही बसल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटणार. आणि जरी शांत जर तुम्ही बसला तर ह्या याच्यामध्ये एवढे पक्षी येतात. आता ते पक्षी एक स्थलांतर येतात ना, किंगफिशर परवा दिसत होता. तुम्ही फक्त शांत बसून राहा तुम्हाला वेगवेगळे पक्षी दिसतील. असं कमीत कमी 4 ते 5 प्रकारचे पक्षी दिसतील. हत्ती वगैरे असतात पोहण्यासाठी. माझा हत्ती दलदल आहे म्हणजे त्याला चिकन हे आहे दलदल आहे भरपूर बांबर टाईप चिखलाचं. तर तो हत्ती असा लोळत असतो. आता सध्या नाही आहे पण त्याचा इथं सहवास असतो. म्हणजे 2-4 दिवसात आढळत निघत तुम्हाला जाणवतं. ये फेंसिंग है तो इलेक्ट्रिक है. और सामने जो दिख रहा है सर आपको पत्थर, वो देखो दो बच्चा गिर जाएगा. सामने एकदम स्ट्रेट दिख रहा है. देखो इसके ऊपर पेड़ जो पत्थर दिख रहा है ना उसके ऊपर 2 बैठे. हाँ वो कौन है पता नहीं है पर 2 बैठे. हाँ और उसके सामने बगल में जो
छोटे छोटे बदक होते हैं ना, हाँ, व्हाइट वाला अलग होता है, ये वाले अलग रहते हैं, वो है। अरे बस बहुत अच्छा। और यहाँ का जो वारा है वो यहाँ से आता है तो थोड़ा सा ठंडा रहेगा, एसी की जरूरत नहीं है ना, कुछ एसी की जरूरत है। बैठिए सर, मैं ऊपर हूँ, ठीक है, कुछ चाहिए तो फोन कीजिए। ओके मैडम, जी जी ओके। और यहाँ भी आप आकर बुक कर सकते हैं। इधर 3 हैमॉक है। हाँ 3 बाय।